आतमध्येच. आम्हाला इथून नवी मुंबईमध्ये जायला काही प्रॉब्लेम नाही. हा मिसिंग लिंक स्टार्ट होता. खूपच छान आहे. मी युरोपमध्ये राहते, स्वीडन, आणि तिथे पण म्हणजे तिथल्या लेवलचं पाहिजे. पहिल्या पावसामध्येच त्यांना त्याची क्वालिटी दाखवली मॅडम. आता मी म्हणतोय ना, इथून पुढे जे आपण जाणार आहे ना, तर मी घाबरतोय आता. कुठून दगड तर पडू नये बाबा म्हणून. तसं नका बोलू, मला पण हे काढून. जेव्हा सुरू झाला ना त्यावेळी आता मी युट्यूबवर टाकत असतो याचे व्हिडिओ. ड्रायव्हिंगचे. हा. ब्लॉग करतात का? हा, ब्लॉगिंग करतात. हा व्हिडिओ बनवतो. आपला टिप्स असतो, ड्रायव्हिंगचे टिप्स मी देत असतो. हा, तर बनवलं त्यावेळेस भारी वाटत होतं, पण त्याच्यानंतर एक दगड पडला आतमध्ये एका गाडीच्यावरती छोटासा. त्याची विंडशील्ड तुटली. तुमच्या गाडीवर? आपल्या नाही, दुसऱ्याच्या. हा, तर ते तो रील पाहिल्यानंतर मग तेव्हापासून घाबरायला होतं. हा, तेवढं तर कमकुवत नाही बनवलेलं का, तर एवढं पण आपल्या भारतामध्ये सांगता येत नाही मला. आपले लोक आहेत ना, आपण टॅक्स पण करतो. सगळे VIP लोकांसाठी सगळं चालतं. इथं आपल्या इथं ना जनतेसाठी करायचं हे मानसिकताच नाहीये. फक्त मला किती कमिशन भेटल एवढं एका फक्त ध्येयासाठी यांनी प्रोजेक्ट काढलेले असतात. टोटल 11 आहे, पण हा टनल आहे तो 8.4 आहे. 8.4 किलोमीटरचा, आणि समोरचा 1.6 किलोमीटर. टाइम वाचला का मग? हो, इथून आपण बरोबर माझ्या 11 मिनिटामध्ये क्रॉस करतो. आणि त्या बाजूने यायचं असेल तर येताना तर विषयच सोडा, किती ट्रॅफिक लागेल त्याच्यावरती डिपेंड आहे. आणि जाताना कमीत कमी 40-42 मिनिटं लागायची, म्हणजे अर्धा तास वाचवलं. तसं पाहायला गेलं तर छोट्या गाड्या तिकडूनच पाठवायला पाहिजे होत्या, का तर यांना पिकअप असतं आणि ताकद तेवढी लावायची गरज नाही. आणि हेवी व्हेकल याच्यावरून जाऊ द्यायला पाहिजे होते. इंधन पण वाचलं असतं आणि लोकांची परेशानी पण वाचली असती. तेवढा तो मजबूत बनवला पाहिजे होता की त्यांनी हेवी गाड्यांचं पण वजन. काय काहीतरी ब्रिजचा पार्ट पडला का? नाही 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 नाही, हेवी गाड्या इथून सोडल्या पाहिजे होत्या, का तर हेवी गाड्या आता मध्ये पावसामुळे पडला का? हो हो हो, हा ब्लॉक होता, म्हणजे बंद केला होता. काय झालं म्हणजे? आपण ज्यावेळेस एक्झिट करतो ना आता पुढं, तर तिथं वरून दगड पडली होती एकदम डायरेक्ट याच्यापाशीच, म्हणजे नाही का आपण बाहेर निघणार एक्झिट करणार तिथंच. हा, आणि ती 1-2 नाही दगड पडली, JCB ला सरकत नाही एवढी. तर जेव्हा पण आपण गाडी चालवतो या ठिकाणी, तर ते एक दगड पडल्यापासून आपल्या मनामध्ये एक थोडीशी भीती निर्माण झाली की कुठून दगड तर नाही पडणार ना. तेवढी काळजी तर त्यांनी घेतली असेल, पण एखादा सांगता येत नाही. पण कसं होतं की एखादा जर इन्सिडेंट, एखादा जर त्या ठिकाणी काही झालं तर ते मनामध्ये भीती असते सर्वांच्या. तर तेच मी या व्हिडिओमध्ये बोलण्याचा प्रयत्न करत होतो, आणि बाकी काही नाही आहे. प्रोजेक्ट अतिशय उत्कृष्ट प्रकारचा आहे आणि वेळ देखील वाचतो, इंधन देखील वाचत आहे. तर एक माझ्या मनामध्ये येत होतं, तर ते मी बोलत होतो या व्हिडिओमध्ये की थोडंसं काय केलं पाहिजे. मी पाठीमागील देखील ड्रायव्हरला थोडंसं सावध करतो. समोर जर काही अडचण असेल, काही अडचण निर्माण झालेली असेल तर. मी देखील हे काम चालू असेल काहीतरी म्हणून लाईन क्लोज केली. आता हे
करतोय ना ते सांगत असतो. ही लेन क्लोज होती तर मी लेफ्टचा इंडिकेटर दिला आणि हजार्ड लाईट लाईव्ह टाकता का रील्स काय? नाही, मी डॅश कॅम आहे माझ्याकडे. मला जे जे नंतर काय वाटतं किंवा हे काढलं पाहिजे आपण, हे सांगितलं पाहिजे, मग मी तसं काढत असतो. हे पहा, हे पहा इथं ना, हे बघा या ठिकाणी ना इथे पडलं सर्व वरून हा ते दिसतंय बघा आता पाठीमाग पाहिलं तिथून पूर्ण असं हे पडलं होतं खाली दरड कोसळल्यासारखं. हे वातावरण फार छान आहे पण आता ट्रॅव्हल तर इथं पण बघा ना किती चुकीचं केलंय त्यांनी. वरून जर दगड पडला तर डायरेक्ट इकडेच पडतो. तर त्याच्यासाठी हे इथपर्यंत यायला पाहिजे होता स्लॅब. तो जो स्लॅब आहे ना तो इथपर्यंत पाहिजे होता. सरळ सरळ कमीत कमी 50 मीटर हा 50 मीटर पर्यंत वाढवायला पाहिजे होतं. मग तो जो वरचा जो पडला आता आपल्या इथं सांगितलं कोणी पण आता असं मेन आहे ना मुंबई पुणे. हो म्हणजे गाडी मिनिटाला अर्ध्या मिनिटाला निघते म्हणजे निघतेच, वेळ कुठलीही असू द्या. आणि जर पीक आवर्स असेल तर मिनिटाला एका लेन मधून 4 गाड्या जात असतील. मिनिटाला म्हणण्यापेक्षा माझ्या असतं मिनिटाला 10 गाड्या जात असतील, म्हणजे 6 सेकंदाला एक गाडी जात असेल आपली 10 सेकंदाला. बनवलं चांगलं आहे फक्त सेफ्टी सर्वात. डायरेक्ट डोंगरच आहे ना मॅडम. आता वरून जर समजा एवढा जरी दगड निखळला तर तो डायरेक्ट रोडवरच पडणार आहे. तर स्वीडन नॉर्वेला कसं आहे असंच अंडरग्राऊंड एक ब्रिज आहे. तिथे कसं आहे समुद्र आहे आणि अंडरग्राऊंड ब्रिज आहे आणि असंच एक अशा टाईपचा एक टनेल आहे खूप मोठा आणि ब्रिज पण असंच आहे. तो बऱ्याच वर्षापूर्वी पण तेच ते ॲक्युरसी एकदम पाहिजे. कसं बनवलंय सेफ्टी सर्वात पहिलं तर सेफ्टी. आता आरामात इथपर्यंत जमीन त्यांना आरामात तेवढं स्ट्रक्चर बनवू शकतात. ते तेवढी खोली नाहीये तर त्यांनी एक 50 मीटर दूरपर्यंत तो स्लॅब वाढवायला पाहिजे होता वरचा जो आहे तो. आता हे जे मी आपण बोललोय ना आता हे मी कधी कधी काढून टाकतो ते व्हिडिओवरती. आता हे आपण असं नाही सांगतायत कोणाला की हे केलं नाही. पॉलिटिक्स नाही एका आपण सोबत सजेशन्स म्हणून पॉलिटिक्सच्या अगेन्स्ट कोण पण सजेस्ट करू शकता ना. हा आता हे आपण जे बोललो ना मी जे म्हणलं ना की स्लॅब वाढवला पाहिजे होता तो, तर ते जसेल तसं मी ते व्हिडिओ टाकतो होता. आणि तो स्लॅब असं थोडंसं मला आता एवढं ॲनिमेशन करता येत नाही व्हिडिओमध्ये, एडिटिंग करता येत नाही. जर जमलं तर ते ॲनिमेशन करून थोडंसं असं दूर करून. तुम्ही AI वापरता का? एआयचा तेवढा यूज नाही करता येत ना मला, मी शिकलेलं नाही जास्त. हा त्याला मी आता हळूहळू तेच शिकतोय आता की AI ला आपण जर आपलं स्क्रिप्ट दिलं तर मग आपल्याला तो पिक्चर बनवून देईल का त्याचे. जर त्यानं जर तसं केलं ना तर मग माझा फार मोठा प्लॅन आहे मॅडम. जर आपल्या इंडियात IT सगळे लोक बरंच टेक्नॉलॉजी वापरतात. कारण बाकी देशात एवढं नाही. आता AI आणि काय काय येतंय ना आपल्याकडे पण जास्त आलं आणि म्हणून आपले लोक शिकून बरेच ठिकाणी म्हणजे जॉब्स असतात. इंडिया आता इंडियातले इतके लोक बाहेर US मध्ये तर असतातच, युरोपमध्ये स्वीडनमध्ये तर आधी खूप कमी लोक होते, आता वाढले. आणि आता आणि सर्वात जास्ती महाराष्ट्राचं म्हणजे मी बाकीच्या आता आमच्या इथे बाकीचे स्टेटचे पण राहतात पण महाराष्ट्र म्हणजे सर्वात डेव्हलप्डच आहे. महाराष्ट्राचे सगळे एक तर आपल्या इथे सगळे डबल इन्कम असतं म्हणजे हजबंड वाईफ दोघे काम करतात आणि सगळे वेल एज्युकेटेड. तसं पाहायला गेलं तर सर्वात जास्त आपल्या इथं यांचं केरळ आणि मग महाराष्ट्र म्हणजे कुठे पण पाहिलं खूप फरक आहे. GDP ला पाहायला गेलं ना तर आपला महाराष्ट्राचा 1 नंबरला GDP. म्हणजे जसं US मध्ये कॅलिफोर्निया जिथे सिलिकॉन व्हॅली सर्वात जास्त आहे ना तसं महाराष्ट्र आपल्या इंडियाचं आहे.
इथं राजकारण जर व्यवस्थित केलं ना लोकांनी थोडस जनता नाही का म्हणतो ना आपण. आता आपल्या इथे म्हणजे किती पोटेन्शियल आहे, इतके लोक, इतके एम्प्लॉयमेंट आहे, लोक इतके काम करणारे, हार्डवर्किंग आहे, पण तेच ते पॉलिटिक्स आणि कॉन्ट्रॅक्ट मध्येच पैसा जातो. अक्षरशः नाही, लोकांना पण बदल नकोय आपल्या इथं. आपल्या इथं लोकांना पण चांगले दिवस नाही पाहिजे. आहे त्याच्यातच ते घासत जायचं म्हणतो ना आपण, तसं काम करतात लोक. आता आम्ही तिकडे युरोपमध्ये म्हणजे स्वीडनमध्ये स्पेशली तिथे किती आम्ही 50 ते 60% टॅक्स भरतो, खूप जास्ती भरतो. पण तिथे ना मुलांना एज्युकेशन कॉलेज पर्यंत त्यांना ऍक्च्युली गव्हर्नमेंट पैसे देते, पॉकेट मनी देते त्यांना. कॉलेजमध्ये त्यांना सॅलरी मिळते कॉलेजला जाण्यासाठी. ते सगळं फ्री तर आहेच, म्हणजे युनिव्हर्सिटी आणि हे, पण ते सगळं फ्री. म्हणजे त्यांचं शिक्षणाला अजिबात अडथळा नाही. म्हणजे आम्ही एवढा टॅक्स भरतो, आम्हाला सॅलरी खूप जास्त नाही मिळत. तसं बँगलोर पुण्यात पण चांगली मिळते, पण आपल्याला टॅक्स भरून काय मिळतं, रस्ते चांगले पाहिजे, पाणी तुम्ही नळातनं डायरेक्ट घेऊ शकता. म्हणजे हे तर बेसिक आहे ना. आणि कोणी पण लहान असेल, कोणी पण ब्लू कॉलर, व्हाईट कॉलर, IT वाले, आता क्लीनर, तिथे काही फरक नाही. सगळ्यांचे मुलं चांगल्या स्कूल्समध्ये जातात. मेन डेव्हलप होऊन जातं ना. मग कारण तुम्ही कोणत्या पण